वाह, मस्त झाली हा तयारी. थँक्स. मला सांग, स्टाफ कधी येणार आहे? 8ची वेळ दिली आहे, बघू कधी येत आहेत. हाय गाईज. हे तोंड बंद कर. हाय आनंद, कसा आहेस? मस्त. म्हणजे मी मस्त मजेत. आणि निकिता नाही आली? ते काय नाही, जरा तब्येत नाही तिची बरी, उन्हाळा. ओ, आणि काय रे, मी येऊन इथे आता जुनी झालीये. आज भेटतोयस तू मला? नाही, ऍक्च्युली आम्ही आलो होतो, म्हणजे एअरपोर्टला घ्यायला आलो होतो. पण अर्थात तू वेगळीकडे होतीस. आणि आज सकाळी पूजेच्या वेळी भेटलो आपण. हा, पण तुझं आमच्याकडे लक्ष नव्हतं. पण हाय, बाय द वे, तू खूप छान दिसतेस. हा, ओह, थँक्यू. बाय द वे, तू कौतुक केलंस, पण ज्याने करायला हवं त्याने अजिबात कौतुक केलं नाहीये. कदाचित त्याला हा लुकच आवडला नाहीये. काय सॅम, आवडला नाही का हा लुक? माझ्या आवडण्या न आवडण्याचा काय प्रश्न आहे? तुला जे आवडलं, तुला जे वाटलं ते तू केलंस. अरे हो, मला हवं तेच करणार मी. पण मी छान दिसते असं तू म्हणू शकतोस ना. रेडी होऊन मला आधी तुझ्या समोर यायचं होतं. सांग ना एकदा, कशी दिसते मी? छान दिसतेस. बघितलंस, बस एवढंच. किती कंजूसपणा करतोस रे तू. जरा नीट कौतुक कर. अगं, खरंच छान दिसतेस तू. तुझं बरं आहे, तुझी तयारी झाली, पण आमच्या दोघांचं बघ अजून कशातच काही नाहीये. मला सुद्धा रेडी व्हायचंय अजून. ओके, जा लवकर रेडी हो, आत्ता गेस्ट येतील. आणि हा, खूप फोटो काढायचे तर आपल्याला. जा जा जा, लवकर रेडी हो. जातो, आलो रे. तू असाच? नाही, मी पण जातो, जरा काही कामं राहिलीत का बघतो. हो, मी पण सॅम येईपर्यंत जरा इकडेच टाइमपास करते. चालेल. फोटोज काढते माझे. येस. पुढे पहा, पुढे इकडे द्या कॉफी. या. स्वानंदी, मला ना तर कमालच वाटते बाई. म्हणजे बघ ना, पार्टी आपल्या घरातली, होस्ट कोण करताय तर दादा. पार्टी ठेवण्याचं कारण म्हणजे जे डील मिळालंय ते तुझ्यामुळे दादाला मिळालंय. पार्टीचा खर्च करणार दादा, आणि भाव कोण करणार? किमया. नाही नाही, असं का करतील त्या? म्हणजे थोडीफार तर जाणीव असेलच ना त्यांना. तुला खरंच असं वाटतंय स्वानंदी? हे बघ, तिला सेंटर ऑफ अटेन्शन व्हायचंय त्या पार्टीमधले, म्हणून तर ती इतके एफर्ट्स घेते सुंदर दिसण्यासाठी. आणि आपण काय, आपण फक्त त्या पार्टीमधली गर्दी असणार आहोत, बाकी काही नाही. असं कसं? मुळात चांगली गोष्ट आपल्या घरात घडली आहे ना, म्हणून तर सेलिब्रेट करतोय आपण. आणि आपण नाही होत गर्दी, आपण खूप महत्वाचे आहोत. स्वानंदी, महत्वाचं असणं आणि महत्वाचं दिसणं यात खूप फरक असतो. मला असं वाटतंय ना, तुला आज महत्वाचं दिसलं पाहिजे बस. आणि ना, त्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणजे ना, तुला साडीत सगळ्यांनी बघितलंय, तुझा लुक चेंज झाला पाहिजे. तू काहीतरी असं पार्टीला ड्रेसअप करतात ना, तसं काहीतरी घातलं पाहिजे. तुला माहितीये का, मी पण वेस्टर्न लुक करणार आहे आज. नाही, पण फ्रँकली मी कधीच असे कपडे वगैरे वापरले नाही आहेत. महत्वाचं दिसायचं आहे ना तुला, मग कम्फर्ट झोन सोडावा लागेल. ते ठीक आहे, पण मुळात माझ्याकडे ड्रेस असायला हवा ना. माझ्याकडे तर असे कपडेही नाही आहेत. अगं, मी आहे ना, मी आत्ताच शॉपिंग करून आली आहे. हो, मी खूप सारे ड्रेस घेऊन आले, त्यातला हा ड्रेस घालतो. नाही नाही, नको, अति वाह होईल ते. अजिबात नाही. मी म्हटलं ना, तुला महत्वाचं दिसायचं आहे ना, आणि तुला किमयाला टफ द्यायची आहे ना. नाही हो, पण हे असं सगळं. हे बघ स्वानंदी, जास्त विचार करू नकोस. हा ड्रेस घे आणि ह्या ड्रेसमध्ये छान रेडी होऊन ये. गुड लक. लवकर आवर, मी वाट बघते. हो हो हो, छान झालं. अगदी अगदी फर्स्ट क्लास. हां, येस, ओके. काय झालं? काय लपवत आहे काय? कुठे काय?
मग अशा दचकलात का मला बघून? ते मला माहित कुठे होतं तुम्ही हे असे अचानक घेऊन उभे राहिलात ना. अचानक म्हणजे काय दरवाजा तोडून आलो आतमध्ये मी? नेहमीसारखा तर आलोय. तुम्ही एकदम विचित्र रिॲक्ट झालात. बर, काही लपवत आहे का तुम्ही? मी छे नाही. नाही मग ते हातात काय तुमच्या? काहीच नाही. हे बघा तुम्ही ना हा स्वानंदी मॅडम वेळ घालवणं बंद करा. खाली पार्टीची वेळ होत आली. पार्टीची वेळ होत आली हो. किंवा तयार सुद्धा झाली. हो का? भेटल्या का तुम्हाला येऊन? हो आत्ताच भेटली. खूप नटल्यात का त्या? सुंदर दिसत आहेत का? हा काय प्रश्न आहे? काय सहज विचारते. एवढं काय सांगा. अहो सुंदरच आहे ती. सुंदरच दिसते. म्हणजे आज अजून सुंदर दिसते. बापरे, मग तर मला पण आज छानच दिसावं लागेल. तुम्ही अशा कपाटाकडे काय बघताय? उभे आहात ना? रेडी व्हायचं ना? तुम्ही तयार व्हा ना आधी. अहो मला काय वेळ लागणार आहे? बायकांना जास्त वेळ लागतो. असं काही नाहीये. मी 5 मिनिटात तयार होईन. तुम्हालाच वेळ लागतो. तुम्ही आधी तयार व्हा आणि तयार होऊन खाली जा. मग मी येते. बाबा ओके सगळे रेडी झाले का? So this is Ronda ready for the party. His darling Adira ready for the party. Yes. And here is Baba ready for the party. And here is me ready for the party. तर माझ्या न्यू ब्लॉगिंग मेंबर साठी प्लीज खूप प्रेम द्या आणि खूप जास्त सपोर्ट करा. आणि पार्टी अपडेट साठी स्टे ट्यून. ओके बाय. काय ग आता चौथ्यांदा तरी झालाय का तुझा रील व्यवस्थित? झालाय आता हाच अपलोड करणार आहे मी. हे ऐक सुश, आता पोस्ट वगैरे सगळं जाता जाता कर. आपल्याला खूप लेट झालंय. ओके चला निघूयात. लेट्स गो. चल. हो हो चला चला उशीर होईल आपल्याला सगळ्यांना. एक मिनिट बाबा, पण आपण खरंच असंच निघून जायचं का? मग म्हणजे आई खरंच येणार नाहीत? हे बघ आधिरा, तिचं ठरलं असेल ग. तिला यायचं असतं तर ती आतापर्यंत तयार होऊन आली नसती का? हा सांग ना मला. आपण मागे मागे लागलो ना तर माणसं शेफारतात. पण बाबा तरी मला हे बरोबर नाही वाटत आहे. लेट मी ट्राय फॉर वन्स ना. मला शेवटचं एकदा ट्राय करू द्या. कदाचित त्या हो म्हणतील, येतील कदाचित. नाही होणार. उलट ती काहीतरी भांडण उकळून काढेल आणि आपल्या सगळ्यांचा हा जो चांगला मूड आहे ना त्याचा बट्ट्याबोळ करून टाकेल. अहो पण बाबा, नाही अतिरा, ऐक ना, बाबांचं बरोबर आहे. आपण आईला फोर्स करण्यात ना आता खरंच काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा आपण पुढे होऊयात. लेट्स गो. ओके फाईन. ओ थांबा. ओ थांबा 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 थांबा. काय मी पण आहे, मला पण यायचंय. असं कसं? आणि तुम्ही काय हो सारखे विसरता का मी तुमची बायको आहे म्हणून? असं घरामध्ये एकटे ठेवायला मला काही वाटत नाही का? मला पण कुठेतरी बाहेर घेऊन जा ना. या अशा अवतारामध्ये तुला बाहेर घेऊन जायचं? मग यार सिरियसली, अगं पार्टीला चाललो आहे ना आपण, मग थोडं ब्राईट कलरची साडी नेसायची होतीस ना. दगड बरोबर आहे ना? मी दगड आहे ना, आहे की नाही? मग मी दगड आहे तर मी दगडासारखी दिसली पाहिजे ना बाबा, म्हणून मी दगडी रंगाची साडी नेसली होती माझ्याकडे. विसरता का तुम्ही? दगड बोलला होता तुम्ही मला, है ना? का मी आता पाटी लावू गळ्यामध्ये आणि त्याच्यावर लिहू मी दगड आहे?